एकतरी आमचा उमेदवार जो आहे तो अतिशय लोकाभिमुख असलेला माणूस आहे, लोकातला माणूस आहे आणि अतिशय तळागाळातल्या लोकांना मदत करणारा, त्याच्यासोबत राहणारा आणि सर्वांच्या सुखदुःखात राहून एक जीवन जगणारा एक अतिशय चांगला एक सज्जन माणूस हा आमचा उमेदवार आहे। अतिशय प्रतिसाद आपल्याला प्रभागात मिळत आहे, लोकांचा आपल्याला कौल दिसून येत आहे। बघा आता 11च्या 11 प्रभागात आम्ही आज सातत्याने फिरतोय। फिरत असताना आम्ही रात्री बेरात्री किंवा दिवसा फिरतोय। फिरत असताना प्रत्येक ठिकाणी जनतेचा मग ते वयोवृद्ध असतील, वडीलधारी माणसं असतील, मग युवक असतील, हे सर्व मुलं, हे सर्व जे जनता ही भारतीय जनता पार्टी आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्या कार्यावर यांच्यावर ही समाधानी आहे आणि ती जनता आम्हाला समोर येऊन आमचं स्वागत करते, आमचा आभार मानते आणि तुम्हालाच निवडून देणार, भारतीय जनता पार्टीला निवडून देणार अशा पद्धतीचं आश्वासन देखील जनता देत आहे। लोकांना काय आवाहन करा, येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी खास करून आपण घरी कोणी न थांबता आपण सर्वांनी मतदानाला जावं, मतदान करावं। ही लोकशाहीतली सर्वात मोठी प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि करत असताना आपण मतदान निलंग्याच्या विकासाला करावं आणि निलंग्याचा विकास हा निलंगेकरच करू शकतात, निलंग्यातला व्यक्तीच करू शकतं। म्हणून आपण निलंगेकरच्या पाठीशी आपण राहावं आणि विकासाला आपण मतदान करावं। कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नये, जातीवर धर्मावर मतदान न करता आपण विकासाला मतदान करावं, एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो।